पुणे शहरातील एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाने केलेल्या झोलची सध्या चर्चा सुरू आहे। हा प्राध्यापक नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरायचा, त्यांच्याकडून 50,000 रुपये घ्यायचा आणि त्या बदल्यात रात्री गुपचूप त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेऊन त्यांना पास करायचा। वाघोलीत असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा संपूर्ण प्रकार घडत होता। दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची कुणकुण लागली आणि या प्राध्यापक महाशयांच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाला। तर नेमकं काय झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर प्रतीक किसन सातव असं या झोलर प्राध्यापकाचं नाव आहे। वाघोलीतील पार्वतीबाई गेनबा मोजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो नोकरीला आहे। तर हा प्राध्यापक इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा मॅथेमॅटिक्सचा पेपर काही विद्यार्थ्यांकडून रात्री सोडून घेणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याचंही बोललं जात होतं। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि मध्यरात्रीच्या सुमारास छापा मारला असता 8 विद्यार्थी रात्रीच्या अंधारात पेपर सोडवत असल्याचं निदर्शनास आलं। इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात कठीण समजला जाणारा मॅथेमॅटिक्सचा जो पेपर असतो, मॅथेमॅटिक्स 1, 2 आणि 3, त्यातला जो मॅथेमॅटिक्सचा कालचा पेपर होता, तर या पेपरच्या बाबत हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलेलं आहे। वाघोली या भागामधली पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणचा शिक्षक प्रतीक सातव या शिक्षकानेच हा प्रकार केल्याचं निदर्शनास आलेलं आहे। यामध्ये रात्री साधारण 2च्या दरम्यान युनिट 6 या क्राईमच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईमध्ये हा शिक्षक काही इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर पूर्ण झालेल्या गठ्ठ्यांना बाहेर काढून त्यातले जे पेपर आहेत हे ज्या ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते की मी या पेपरमध्ये नापास होऊ शकतो, त्याच्याकडून 15,000 ते 35,000 रुपये दरम्यान पैसे प्राप्त करून घेऊन मग नंतरहून त्याच्याकडून पेपर भरून घेऊन तो पुन्हा त्या गठ्ठ्यात टाकून युनिव्हर्सिटीच्या चेकिंगला पाठवण्याच्या प्रयत्नात असताना झालेली ती कारवाई आणि त्या गठ्ठ्यांसहित त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ती कारवाई पूर्ण करण्यात आलेली। सदर प्रकाराचा गुन्हा हा वाघोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे आणि त्यात पुढील तपास चालू आहे। 4 जण यामध्ये मुख्य आरोपी, मुख्य सूत्रधार प्रतीक सातव तसेच इतर 3 जण यामध्ये आरोपी आहेत। सर, किती रुपये पेपरसाठी घेत होते असं काही समजलं? प्राथमिक माहिती जी प्राप्त होती त्याच्याप्रमाणे 15,000 ते 35,000 रुपये त्याच्या कुवतेप्रमाणे देऊन त्यांच्याकडून अशा पद्धतीने हा पेपर पास करून घेण्याचा गोरखधंदा चालू होता। प्राध्यापक असलेला प्रतीक सातव हा ज्या विद्यार्थ्यांना बीजगणिताची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरायचा। पास करून देणारा मास्तर अशी त्याची कॉलेजमध्ये ख्याती होती। त्याने महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूमची बनावट चावी बनवली होती। काही विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याने स्ट्रॉंग रूममधून 8 विद्यार्थ्यांसाठीचे पेपर बाहेर काढले आणि रात्रीच्या वेळी त्याने या विद्यार्थ्यांकडून हे पेपर सोडवून घेतले। त्यानंतर पुन्हा हे पेपर आहे त्या ठिकाणी ठेवून दिले। मात्र म्हणतात ना, असत्य कधीच पचत नाही, तसंच काहीसं या प्रकरणात झालं। पोलिसांना कुणकुण लागली आणि प्राध्यापक प्रतीक सातव याचा पर्दाफाश झाला। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून उत्तरपत्रिकांची 6 बंडल आणि रोख पैसे जप्त केले आहेत। गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करतायत।